सजावट तुम्ही पाहू शकता। एका मोठ्या पतंगावरती या 3 लेडीज दिसतात। तर मधली आहे ती सासू आहे आणि बाजूला 2 सुना आहेत आणि मोठ्या पतंगावरती असं डेकोरेशन केलेलं आहे। तर आम्ही सुद्धा इकडे गवळ्यांच्या घरी हळदी कुंकवाला आलो आहोत। तर अगदी गल्लीमध्येच त्यांनी हळदी कुंकूचं आयोजन केलं होतं आणि गल्लीमध्येच हे डेकोरेशन केलं होतं। त्यांचं घरगुती हळदी कुंकू आहे, पण ते गल्लीमध्ये केलं होतं आणि खाली छान असं गल्लीमध्येच अंतरलं सुद्धा होतं सगळ्या लेडीज ज्या येणार त्यांना बसण्यासाठी। आणि आम्ही इकडे गवळ्यांच्या घरी हळदी कुंकवाला आलो आहोत। आता या दीपाताई ज्या आहेत ना, त्या आमच्या गल्लीमध्ये त्यांचं माहेर आहे। तर अशा प्रकारे बघा आमची आता एंट्री झालेली आहे हळदी कुंकवाला। आणि हळदी कुंकवासाठी सगळ्या महिला खूप छान नटून थटून डोक्यामध्ये गजरा घालून सगळ्या अगदी मस्त जय्यत तयारी करून आल्या होत्या। आणि मेन म्हणजे आम्ही सुद्धा खूप छान तयारी करून गेलो होतो। कारण कसं होतं, दीपाताईंच्या घरी प्रत्येक वर्षी धूमधडाक्यामध्ये हळदी कुंकू साजरं होतं आणि सगळ्याच लेडीजला ते बोलवतात। तर सगळ्या लेडीज येऊन जातात, जवळजवळ 200-250 बायका येतात इकडे हळदी कुंकवाला। तर आम्ही आता आलेलो आहोत इकडे। तर दीपाताई सुद्धा बघा छान सजलेले आहेत आणि आम्ही इथे आलेलो आहोत। पहिल्यांदा आमची इथे एंट्री झालेली आहे। सजावट मी बघतच राहिले, खूप छान बलून वगैरे लावले होते, छोटे छोटे पतंग लावले होते। अगदी आगळं वेगळं हळदी कुंकू वाटलं मला। आणि मेन म्हणजे इकडे आज रथसप्तमी दिवशी एक विशेष कार्यक्रम सुद्धा होणार आहे। तर पहिल्यांदा तुम्हाला सवासणीचा जो मान आहे तर त्याच्याबद्दल सांगते। इकडे सगळ्या लेडीज आल्यानंतर प्रत्येक लेडीजला गजरे कट करून ठेवले होते। प्रत्येकाला त्यांनी आल्यानंतर पहिलं हळदी कुंकू देऊन डोक्यामध्ये वेणी घालायला दिली, छान मोगऱ्याचा गजरा घातला आणि मग आम्ही खाली बसलो। बसल्यानंतर मग आम्हाला वाहन देण्यात आलं, त्याच्यामध्येच खायचं पॅकेट सुद्धा होतं, तिळगुळ होते। आणि आज रथसप्तमी दिवशी एक विशेष कार्यक्रम ठेवला होता। तर इकडे पहिला सवाशीण बायकांना हळदी कुंकू देऊन वाहन देण्याचा हा कार्यक्रम होत आहे। जशा जशा लेडीज येतात तशा तशा पटकन जात सुद्धा आहेत, कारण ज्या नवीन येतात तर त्यांना बसायला सुद्धा जागा हवी ना। तर बघा वाहन सुद्धा अगदी छान आणलेलं आहे आणि मस्त असं आणलेलं आहे, मोठं आणलेलं आहे। जरा सुद्धा कंजूसगिरी केलेली नाही आहे वाहनामध्ये सुद्धा। तर मला हे खूप आवडलं आणि आम्ही सगळे बघा इथे बसलेलो आहोत। दीपाताईंना सुद्धा त्यांच्या माहेरच्या इथल्या बायका आल्यामुळं खरंच खूप छान वाटलं। आणि त्या तिघींनी एक सारख्या साड्या, फक्त कलर वेगळे असे घेतले होते। त्यांच्या सुना हळदी कुंकू देत आहेत, एक सून हळदी कुंकू देत आहे, एक सून वाहन देत आहे, दीपाताई गजरे देत आहेत। तर प्रत्येकजण आपापलं काम अगदी उत्साहानं करत आहे। तर ते पाहून खरंच छान वाटलं। आणि आज इथे विधवा बायकांना सुद्धा बोलवून सन्मान करण्यात येणार आहे। तर हा मोठा पतंग बघा अगदीच सुंदर वाटतो। तर आज इकडे विधवा बायकांना सुद्धा सन्मान करण्यात येणार आहे। कसं होतं, हळदी कुंकू म्हटल्यानंतर सवाशीण बाईच पुढे येते आणि विधवा बायकांना मागे टाकलं जातं। विधवा बाई पटकन पुढे यायला मागत नाही, त्याच्यामुळे आज इकडे विधवा बायकांना बोलवून सुद्धा सन्मान करण्यात येणार आहे। तर आमचं आटोपल्यानंतर आमच्या इकडे फोटो वगैरे आम्ही काढले आणि मग आमचे फोटो काढल्यानंतर इकडे विधवा बायकांना सुद्धा हळदी कुंकू दिलं आणि त्यांना सांगण्यात आलं की तुमचा जो नवरा ऑफ झालेला आहे तो का तुमच्यामुळे नाही गेलेला आहे, तर तुम्ही पाठीमागे राहायचं नाही। तर अतिशय छान वाटलं आम्हाला। तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आणि ह्या सगळ्या महिला इथे उभ्या राहिलेल्या आहेत, तर आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा। काळजी घ्या।